मी शेतातच लहानपणापासून वाढलेला आहे. पण ह्या नांगरलेल्या शेतामध्ये खरं तर फार मोठी ढेकळं नाही आहेत, पण तरी मला चालायला त्रास झाला. चालायला का त्रास झाला? कारण खालची माती आहे ना, ही ढेकळं आहेत ना, कडक आहेत. ही ढेकळं कडक का आहेत आणि त्याचा नांगरण्याशी काय संबंध आहे हे मी तुम्हाला आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जोरात मारतोय मी, पण तुटत नाही आहे. हे जे इतकं जड आहे, भयंकर जड आहे, म्हणजे बल्क डेन्सिटी ह्याची फार जास्त आहे. हे सगळं जे आहे हे चांगलं नाही आहे आणि हे सगळं फक्त एका नांगरणीने झालंय. ढेकूळ फुटलं नाही बघा. म्हणजे नांगरणी करून शेती करणं ह्या प्रकाराने मंडळी आपलं फार नुकसान झालेलं आहे. आपण ह्या मार्गाने जाऊन म्हणजे जमीन नांगरून शेती करणं, त्यात आत्ता आम्ही विदर्भात गेलो होतो. सगळ्याभर जमिनी अशा मस्त नांगरून अशा तापवत ठेवल्यात. अरे का तापवत ठेवल्या? तापवत ठेवल्या म्हणजे जमीन चांगली पिकेल असं त्यांचा समज आहे. फार चुकीचं आहे. जमीन नांगरणं आणि उन्हामध्ये तापवणं ह्याच्यासारखं मोठं पाप नाही. आपण भूमातेवर केलेला हा सर्वात मोठा अत्याचार आहे. बरं, अत्याचार आहे, पण त्याचा आपल्याला काही फायदा तोटा आहे का? शेती व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा तोटा ह्या नांगरणीने झालेला आहे. नांगरणीची प्रथा फार हजारो वर्षापूर्वी आली असेल. त्यावेळेला त्यांचं लाकडी नांगर असेल. कोणते प्राणी वापरत होते का माणसं जोडत होती माहिती नाही, परंतु अगदी आत्तापर्यंत आपल्याकडे लाकडाचा नांगर आणि बैलांनी ओढत असे. तोपर्यंत आपल्या जमिनी इतक्या वाईट अवस्थेला पोहोचल्या नव्हत्या जेवढ्या आता आपण ह्या सगळ्या जमिनी लोखंडी नांगराने नांगरायला सुरुवात केली आणि ही अडचण आपण निर्माण केली आणि आपल्या स्वतःसाठी आपल्या पायावर हे ढेकूळ धुंडा मारल्यासारखं आपण करतोय. आपल्याला जर हे व्हायला नको असेल तर जमीन नांगरणं थांबवायला पाहिजे. जमीन नांगरल्यामुळे काय काय नुकसान होतं? बरीच नुकसान होतात. सगळ्यात महत्त्वाचं नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना जो सगळ्यात जास्त मदत करतो आपल्या शेतीमध्ये चांगली शेती पिकवायला, सूक्ष्मजंतू. त्या सूक्ष्मजंतूंसाठी जमीन एकदा नांगरणं म्हणजे त्या सूक्ष्मजंतूंच्यासाठी एक मोठा वणवा, एक मोठा महापूर आणि एक मोठा धरणीकंप, असं तिघांचं मिळून जेवढं नुकसान होईल तेवढं एका नांगरणीने आपण करतो. आणि त्यात जर तुम्ही ती तापवत ठेवली आत्ताच्या ह्या उन्हामध्ये तर आणखीन भयंकर मोठं नुकसान आहे, भयंकर मोठं पाप आहे. हे आपण थांबवायला पाहिजे. त्याच्यासाठी SRT शून्य मशागत शेती तंत्र हे विकसित झालं. सगुणा बागेमध्ये 2011 साली त्याचा जन्म झाला आणि सिद्ध झालं. आज हजारो शेतकऱ्यांनी ते स्वीकारलंय. हजारो शेतकरी आनंदी झालेत. तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांचं ऐका, बघा ते काय त्यांचा अनुभव काय सांगतो. जमीन नांगरली की आपला सेंद्रिय कर्ब जो आहे तो एक तर करपतो किंवा तो मोकळा होतो. पाऊस आला, पाणी व्हायला लागलं की त्याच्यामधून तो सेंद्रिय कर्ब हलका असतो, तो सगळा वरच्यावर निघून जातो. मग आपल्याला सेंद्रिय कर्ब तर वाढवायचा आहे आणि सेंद्रिय कर्ब नाही वाढवला तर ही जमीन अशी घट्ट होते, इतकी जड होते, म्हणजे त्याची बल्क डेन्सिटी वाढते, म्हणजे त्याची जडत्व वाढतं. त्याच्यामध्ये पाणी झिरपत नाही, त्याच्यामध्ये गांडूळ येत नाही, त्याच्यामध्ये सूक्ष्मजंतूंसाठी नुकसान आणि सगळं नुकसान म्हणजे नुकसानच. म्हणजे घड्याळाचे काटे आपण उलटे फिरवल्यासारखे झालं. आपल्याला ते सुलट्या दिशेने जायचं आहे. सुलट्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला SRT शून्य मशागत शेती तंत्र हा एकच इलाज, एकच उपाय आता तरी सध्या उपलब्ध आहे असं सगळे शेतकरी सांगतायत. गांडूळ आणि अगोदरच्या पिकाची मुळं ही जमिनीमध्ये राहिली, पोकळ्या निर्माण झाल्या की एक म्हणजे त्या जमिनीमध्ये भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसंच पडलेला जास्तीचा पाऊस हा पटकन जमिनीच्या पोटात जातो आणि त्यामुळे आपल्या विहिरींना पाणी छानपैकी मिळू शकतं. आज शेतकरी काय म्हणतात? SRTचे गुणगान, माती बलवान, पीक पैलवान आणि शेतकरी धनवान. ते ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, शिकून घ्या आणि स्वतःच्या शेतामध्ये अवलंब करायला वेळ घालवू नका.
स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.